हॅलो हॅलो नमस्कार. आवाज येतोय का? मी आल्यानंतर म्हणजे जेव्हा प्रवेश झाला तेव्हा आवाज आला नाही म्हणून विचारतो, आवाज येतोय का? आवाज येतोय का? नमस्कार मंडळी, गणपती बाप्पा. चला तर सुरुवात करायची का? हॅलो थोडासा तेज केला. हॅलो सुस्वागतम स्वागतम. महाराष्ट्र साधू संतांचा, ऋषी महंतांचा, गुणवंतांचा आणि कलावंतांचा, नाथपंतांचा महाराष्ट्र. याच महाराष्ट्रात एक लागली ती लोककलेची, जसं सुहासनीच्या कपाळावर शोभून दिसावं ते कुंकू, आणि तशीच झळाळलेली ही लोककला. वीर परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेलं कोकण, याचा एकही कण वाया जात नाही असं कोकण. आणि याच कोकणातील माझ्या कोकणातील सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अनेक दशक अधिराज्य गाजवणारे लोककला म्हणजे शक्तितुरा अर्थात कल्कीतुरा. विश्वाचा विधाता विघ्नहर्ता श्री गणरायाच्या चरणी प्रथम वंदन करत कलेची रंगदेवता श्री नटेश्वर आणि माझ्या कोलंबे सोनसरी गावची ग्रामदेवता श्री रत्नेश्वर रमानाथ आणि गोसावी देवतेच्या चरणी नतमस्तक हो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवारमानाचा मुद्रा करून, धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांना त्रिवारमानाचा मुद्रा माझा जन्मास घातले त्या माझ्या श्रेष्ठ मायपित्यांच्या चरणी साष्टांग नतमस्तक. मला ज्यांनी या कलेत घडवलं, ज्ञानरूपी अमृत पाजलं, त्या माझ्या गुरुवर्यांच्या चरणाची साष्टांग दंडवत करून हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना त्रिवारमानाचा मुद्रा करून आज या ठिकाणी आम्हाला ही सेवा करण्याची सुसंधी दिली. ते गौरी गणपती आरती संग्रह पातीवाडी कुटगिरी यांचे आम्ही सत्तेचार होणे आभारी आहोत. तसेच माझे आजचे प्रतिस्पर्धी शाहीर मधुकरजी आवेरे, अभिषेक खापरे यांना सस्तही मानाचा मुद्रा करून आम्ही मूळगादी कवी बाबुरंगडे घराण्यातील शिखरकवी वासुदेव मुंगळे वासुवाडी यांचे शिष्य शंकर तुकाराम गुरुवर्य मधुकर शिवराम वस्ताद तुषार जगन्नाथ यांचे पट्ट शिष्य शाहीर नितीन रसाळ सह संदेश रसाळ, मिलिंद रसाळ, निलेश रसाळ. आणि आज या ठिकाणी मला जे संगीतकार लाभले ढोलकीपट्टू अक्षय नावले, ऑर्गन मास्टर शैलेश दादा ओकते, पॅड मास्टर स्वप्नीलदादा गुरव आणि बँजो मास्टर अश्विनदादा जाधव आज कोरससाठी मला साथ देत आहे. माझा सहकारी मिलिंद रसाळ, निलेश रसाळ, योगेश निगम, विराज रेवाळे, शाहीर किशोरदादा वेजरे, शिवराम पंडित आणि सैनी भट्टू, विघ्नेश रसाळ, झांजवादक, विनायकदादा रसाळ, सर्वांना शाहीर मानाचा मुद्रा करून आज आपल्यासमोर ही लोककला सादर करणार आहोत. तत्पूर्वी काही मान्यवर या व्यासपीठावर उपस्थित आहे. त्यांना आजची जी प्रमुख उपस्थिती आहे ती सौ नेत्रताई नवनीत ठाकूर, त्याचप्रमाणे माझ्या घराण्याची आणबाग शान आणि वासुवाणी यांचे नातू सन्माननीय आदरणीय श्री अनंतदादा मुंगळे गुरुवर्य मधुकरजी पंगेरे वस्ताद तुषारजी जगन्नाथ रसाळ, त्याचप्रमाणे
पत्रकार दीपकजी कारकर, माझं साईनाथ भजन मंडळ सर्व पदाधिकारी, आई जीवदानी भजन मंडळ सर्व पदाधिकारी, साई पुकार भजन मंडळ सर्व पदाधिकारी, त्याप्रमाणे सकाळचा वरण गजस्कंद कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी सर्व पदाधिकारी, त्याप्रमाणे शाहीर सागर नावले, शाहीर किशोर बेदरे, शाहीर एकनाथ हिंगणकर, त्याचप्रमाणे आज यूट्यूबर म्हणून मला लाभलेले आहेत ते शंकरदादा कळमाडे, या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करून ही कोकणची लोककला आपल्यासमोर सादरीकरण करत आहोत. तसेच सांगावंसं वाटतं एक कौतुक, ते म्हणजे आजची हा संच घेऊन मी चाललोय. मुंबईला येऊन 26 वर्ष झाली. 26 वर्षात गावाला नाच हा फक्त आम्ही गौरी गणपतीमध्ये करतो, पण डबल वारी घ्यायची म्हटली तर मग आम्हाला आमची शाखा तयार करावीच लागते. पण आज गर्वाने सांगेन, 26 वर्षानंतर आज माझी स्वतःची ही मुलं म्हणजे माझ्या स्वतःच्या वाडीतली मुलं आज हा रंगमंचावरती नाच सादरीकरण करतायत. चूक भूल झाली तर पदरात घ्या एवढीच अपेक्षा आपल्या चरणाशी आहे. 26 वर्षानंतर पुन्हा एकदा या रंगमंचावर हा कलामंच, श्री गणेश कृपा कलामंच पुन्हा एकदा नव्याने उभा राहतोय. यासाठी आरती संग्रह पातीवाडी तुमचे शतश ऋणी आभारी आहे मी. आपण जी संधी दिली त्यासाठी हा मला संच माझा उभा करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल आपले आभार. चला तर तसेच आज या ठिकाणी मला साऊंड मास्टर जे लाभलेले ते घडशी दादा यांचं साऊंड मागे दीनानाथ हॉलमध्ये चांगल्या प्रकारे मला साऊंडला सहकार्य करून उत्तमरित्या आवाज रसिकांपर्यंत पोहोचवला. त्यासाठी घडशी दादा तुम्हाला सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा करून आपण या कार्यक्रमाला सुरुवात करतोय.
तुझीच आम्ही लेकरे नटराजा तुझीच आम्ही लेकरे पंचमास्वरांनी मी आज गाली तो सादर पचवणी गुरुजींचा हे माझा आशीर्वाद पचवणी गुरुजींचा हे माझा आशीर्वाद पचवणी गुरुजींचा हे माझा आशीर्वाद गुरुपदूवर तुझ्या जगन्नाथ बसतात जय श्री नीलकांत कळवणाचा घास्वाद जय श्री नीलकांत कळवणाचा घास्वाद जय श्री नीलकांत कळवणाचा घास्वाद गणपती गजानन बोल तू रे अखंड हरिदास वळीचा चरवण गोसावी देवा तुझा जय जयकार बाबूनंदने घराण्याचा शंकर तुकाराम मधुकर शिवराम तुषार जगन्नाथ विकास लांबोरे श्री गणेश कृपा सेवा मंडळ कोळंबे सोनगिरी टेरेवाडीचा छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा वाह 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 खास एक बक्षीस आलंय ते अन्नबाई स्वप्नील झगडे गाव अडूर वहागर यांच्याकडून माझे बालकलाकार स्वराज अद्वैत आणि सर्व कलाकार यांच्यासाठी 5,001 रुपयाची देणगी स्वरूपात पारितोषिक आलं आहे. धन्यवाद धन्यवाद. आणि स्वप्नीलजी झगडे हे खास सांगावंसं वाटेल की रेल्वेचे अधिकारी आहेत आणि केंद्रीय रेल्वेत केंद्रीय स्थानी काम करत आहे. तुम्हाला सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा. आणि आता गाण्याला सुरुवात करण्याआधी बुवांकडे वळतो थोडासा, नाही का? सगळं थंड थंड नको, नाहीतर मग सगळं मुळमुळत व्हायचं. ओ बुवा, हा जरा लक्ष द्या. हा बुवा काय म्हणतात? कोकणात घराघरात गणपती येतात ना बुवा, लक्षात ठेवा. काय पहिलं तुमच्याकडे जातोय, नंतर माझ्याकडे देतो, लक्ष द्या. बुवा कोकणात प्रत्येक घराघरात
गणपती येतात प्रत्येक कोकणात नव्हे, शाहीर आहे आपण. शब्दावर लक्ष ठेवायचा. पब्लिक आलेला आहे. रसिक राजा कशासाठी असतो? आपलं मोजमाप करण्यासाठी. रसिक राजा बरोबर की नाही? प्रत्येक कोकणात नाही, प्रत्येक कोकण नाही आहे, कोकण एकच आहे आणि कोकणात एक घर आहे ते आपलं. म्हणजे आपण आता ह्या कर्मभूमीत आहोत पण आपलं जन्मभूमी तिथं आहे, कोकणात आहे. तर त्याच्यामुळे बुवा प्रत्येक शब्दावरती लक्ष द्या. जुने जाणते शाहीर आहेत तुम्ही, तुमच्यासमोर आम्ही नौके आहोत, सांभाळून आम्हाला पण घ्या. बुवा गाण्याची बाजू मांडताना आज तुम्ही मायेची बाजू मांडताय. एक माझ्या वाचनात आलेलं ते मी तुम्हाला सांगतो. शक्ती आणि तुरा, शक्ती ही मायेची बाजू मांडतात आणि तुरा हा ब्रह्माची बाजू मांडत जातो. शिव पार्वती हा झगडा आहे आणि झगड्याचा हा कलगीतुरा. आता शक्ती तुरानंतर कलगीतुरा अनेक वर्षापासून आलेली ही लोककला आहे. आणि बुवा गणात काय म्हणताय? गिरिजा आणि पार्वती तुम्ही मोठी करायला पाहिजे. गणात शिव गिरिजा, शिव म्हणताय पहिला, शिवाला मोठं करताय. अहो पार्वतीला मोठी करा, पार्वतीला मोठी करायला पाहिजे तुम्ही. या विश्वाचा लंबोदर शिव, पार्वतीचा लंबोदर असे तुमचा तो गण आहे. सुज्ञानाचा निर्मळ धरा, भीमाचा माणूस खरा. ला 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 माझ्या भीमराया सगा पुढारी होईल का? सृष्टीचा या पालनहार शिवनंदन तू लंबोदर, स्वर होऊन मुस्कावर झालो आतुर तुझ्या दर्शना. बाप्पा या तुम्ही लवकर, झालो आतुर दर्शना. बाप्पा या तुम्ही लवकर, झालो आतुर दर्शना. बाप्पा या तुम्ही लवकर, झालो आतुर दर्शना. बाप्पा या तुम्ही लवकर. गजस्कंद कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे सर्व शिलेदार आज या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्ञानेश्वर दादा चव्हाण, अंकित दादा कडू, संजय दादा वारेशी, सुशील सावरकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तुम्हाला सुद्धा असं शाहीर मानाचा मुजरा. त्याचप्रमाणे आता बुवा गणाकडे लक्ष द्या. थोडासा आवाज खरखरतोय पण बारी मात्र कडक करायचं. काय जरी भजनातले मित्र असलो तरी आज इथं भजन नव्हे, आज आपल्याला काय करायचं आहे? तर असा बाबा सावरे वा आज काय करायचं आहे? बारी म्हणजे बारी झाली आणि ती घासू पुढे अजून आहे. थांबा. ब्रह्मांडाचा अधिपती, अरे ब्रह्मांडाचा अधिपती तू शिवनंदन सुता. ब्रह्मांडाचा अधिपती तू शिवनंदन सुता. प्रथम पूजेचा मान तुझला देवी तो तुझ्या चरणावर माथा. नाश कर विघ्नांचा बाप्पा, अरे नाश कर विघ्नांचा बाप्पा तुझा कव वाटा. आणि तुझ्याच आशीर्वादाने लिहिली माझ्या संघर्षाची गाथा.
प्रथम पूजेचा मान गणा तुला
फुलेचा पानगडा कैलासवासी प्रभाकर पावसकर माझे सासरे त्यांच्या स्मरणार्थ कुमार वंश हरेश पावसकर यांच्याकडून 500 क्रमांकाचे पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे शाहीर सागर रावले यांच्याकडून 100 रुपये पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ज्योती टाकळे प्रतीक्षा टाकळे त्यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि आता बुवा गवळण बुवानी प्रेमाचे गवळण सादरीकरण केलेले आहे. बुवा मी अश्लील गाणं नाही आहे तेवढा विश्वास ठेवा या कानावरती. हा काना जरी खट्याळ असला तरी तुझी खोड काढेल पण तुझ्या अंतर बाह्य अंगावरती जाणार नाही एवढी खात्री असावी. कारण माझ्या मायमाऊली समोर बसलेले आहेत आणि बुवाची जी गवळण होती ती प्रेमाची गवळण. रंग भरू दे जीवनाला. अगं प्रेमाला की जीवनाला नक्की काय. अगं हे राधे रंग प्रेमाला भरतात जीवनात कसा. हा थोडीशी चाल देण्याचा प्रयत्न करतोय. नंदाचा मी श्रीहरी वाजवितो मंजुळा बासरी. वा अशीच काहीतरी चालायचं तुमची नाही काय. हा हा प्रयत्न केलाय. हा आणि माझी गवळण आहे ना माझी गवळण ती एकदम प्रेमाची आहे. आता ऐकून घ्या कशी कशी गवळण प्रेमाची पाहिजे ती बघा. आणि तेव्हा या गवळीत थोडासा विषय देतोय तुम्हाला कळला तर बघा. गवळीचा विषय असा आहे मुरलीच्या या मधुरतानी ऋषभानु नंदिनी. तू अलियाची नार आहेस पण नंदिनी कोणाची आहेस ती फक्त त्या गवळीत सांगावं नाही का. म्हणजे जरा विषयाला विषय जाऊ देत लोकांना पण रसिकांना पण मजा घेऊ द्या जरा विषयाची. माझी गवळण कशी आहे बघा. मुरलीच्या या मधुरतानी वेडी ऋषभानु नंदिनी. मिलने की तुम कोशिश करना वादा कभी न करना वादा तो टूट जाता है. सगळ्या गवळीच्या म्हणजे सगळे गाण्याची चाल सांगितल्या एकाच गाण्याची चाल सांगतोय. हा मुरलीच्या या मधुरतानी वेडी ऋषभानु नंदिनी. एक रूप
नावाला पहिलं प्राधान्य दिलंय जगात आज. जर का कोणी म्हणत असेल तर राधा कृष्ण म्हणतात, कृष्ण राधा नव्हे. म्हणून काय म्हणतोय, एक रूप झाली सही राधा कृष्णाच्या नावानी, जुळली आपल्या प्रेमाची कहाणी. प्रेम हे राधे निर्मळ पावनी, नाही त्याला अंत ना करणी, नाही त्याला अंत ना करणी. झाली चुप बारी, तू न बोलली अनयाची नारी. सुद बुध हरली राजे मुरलीच्या या चोरानी, सुद बुध हरली राजे मुरलीच्या या चोरानी. जुळली आपला प्रेमाची कहाणी, प्रेम हे राजे निर्मळ पावनी, तुमची प्रेमाची वाणी, चंद्र रमला मेघा आडूनी, पाहत राहिला प्रेम कहाणी. साहित्य म्हणे सज्जना, युगानुयुगे गाती गाणी. साहित्य म्हणे सज्जना, युगानुयुगे गातील गाणी. जुळली आपल्या प्रेमाची कहाणी, प्रेम हे राजे निर्मळ पावनी, नाही त्याला अंत ना करणी. कलगीच्या
कलगीतुरीच्या नियमानुसार बुवाने प्रश्न हा आमच्या कलगीवाल्याने दिलेला आहे आणि बुवाचा प्रश्न सुद्धा माझ्याकडे आलेला आहे. बुवा, ही भेट आपली दुसरी आहे नाही का? भेट दुसरी आहे. 2000 मला वाटतं 19 असेल, 2017 साली गाठभेट झाली आणि त्यानंतर आज 2026 साली गाठभेट होते. जवळजवळ 9 वर्षाचा कालावधी गेलाय आणि 9 वर्षानंतर गाठीभेटीत तुमचा प्रश्न माझ्याकडे आलेला आहे. उत्तर मात्र अचूक देण्याचा प्रयत्न करणार आहे मी आणि अचूकच देणार. बुवाचा प्रश्न आहे, ब्रह्मदेवाने किती दिवस तप केले, ते तप कोणी त्याला करायला सांगितले, त्याचे नाव सांगणे व ब्रह्मदेवाचे किती जन्म झाले ते सांगणे, ब्रह्मदेवाचा जन्म कोणकोणत्या नगरात झाला त्या नगरांची नावे सांगणे, असा बुवाचा प्रश्न आहे. आणि बुवा प्रश्नाचं उत्तर देतोय त्याकडे जरा लक्ष असू द्या. तुमच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते अंदाजा नव्हे तर शास्त्राच्या आधारे, तुम्ही म्हटल्याप्रमाणे शास्त्राच्या आधारे हे बाबूरंगाले घराणं आहे, कधी खोटं बोलत नाही. तुम्हाला विषय पटला न पटला त्याचं मात्र विश्लेषण इथं तुम्ही जरूर करावं, कारण मागच्या वेळेला असाच एक प्रसंग घडला. प्रश्न सांगून उत्तर देऊन सुद्धा कलगीवाले मानायला तयार नाहीत. 4 बाजू दिल्या, त्याच्या 3 बाजू सोडवल्या, 1 बाजू ठेवली. म्हटलं बघू यांना ज्ञान किती आहे, पण मारायला तयार नाहीत. आता तुम्ही गुरुगणपती घराण्यातले शाहीर आहात, नक्कीच त्याचा विचार कराल. बुवा, तुमच्या जे प्रश्नाचं उत्तर आहे ते श्रीमद भगवत महापुराणाच्या 2य स्कंदातील 9व्या अध्यायाच्या 8व्या श्लोकात ब्रह्मदेवाच्या तपश्चर्याचा स्पष्ट उल्लेख आहे. ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करण्याची जबाबदारी प्राप्त झाली, पण सृष्टीची निर्मिती कशी करावी याचा विचार करत असताना त्याला आकाशातून तप असा दिव्य आदेश ऐकू आला. तो आदेश ऐकून ब्रह्मदेवानं कठोर तपश्चर्या केली. आणि तुम्ही म्हणता त्याचा काळ तप केलं, किती काळ तप केलं त्याचं शास्त्र सांगतो. देवांच्या गणनेप्रमाणे ब्रह्मदेवाने 1000 दिव्य वर्षे तपश्चर्या केली आणि हे तप करण्याचा आदेश देणारे कोण होते असा तुमचा प्रश्न आहे. तो आदेश देणारा परमेश्वर श्री नारायणाचा होता. तो आदेश देणारा परमेश्वर श्री नारायणाचा होता. तपश्चर्येनंतर भगवान श्री नारायण ब्रह्मदेवावर प्रसन्न झाले आणि त्याला दर्शन दिले. त्यानंतर ब्रह्मदेवाला सृष्टीची निर्मितीचे ज्ञान प्राप्त झालं. आता तुमचा प्रश्नाचा भाग आहे तो, ब्रह्मदेवाचे जन्म किती? तर महाभारताच्या शांती पर्वतातील मोक्ष धर्माच्या प्रसंगात मिळणारे उत्तर आहे तुमचं. ब्रह्मदेवाच्या 7 जन्माचा उल्लेख इथे आहे. ते 7 जन्म म्हणजे मानस जन्म, चाक्षुष्क जन्म, वाचिक जन्म, श्रवण जन्म, नासिके जन्म, अंडज जन्म, पद्मज जन्म असे ब्रह्मदेवाचे 7 जन्म त्यामध्ये सांगितलेले आहेत. बुवा उत्तर पटलं तर नक्कीच येथे विश्लेषण कराल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि माझा जो प्रश्न आहे तो प्रश्न आहे, दारात जाशील कावकाव करशील आणि सुखदुःखाचा संदेश देशील असे वरदान कावळ्याला कोणी दिलं, टीप ठेवले. हे जे उत्तर आहे ते विश्वेश्वर काशीखंड या ग्रंथामध्ये आहे. व ग्रंथाचं नाव देतोय. तुमच्याकडे ग्रंथ असेल तर तेच उत्तर पटवायचं आहे. आणि टीप आहे, कावळ्या संदर्भात अनेक ग्रंथ पुराणात शाप उशाप दिलेले आहेत, उल्लेख आहे. असे वाद सांगून विवाद करू नका.
प्रयागराज क्षेत्रातील प्राजक्ताच्या झाडावर कावळा आपल्या घरट्यात कोकिळीची अंडी उगवत असताना त्यावेळी त्याला दिलेले वरदान आणि त्या कथेनुसार आमच्या प्रश्नाचं उत्तर आपण पाठवावं आणि ते विश्वेश्वर काशीखंड या ग्रंथामध्ये आहे. जर तुमच्याकडे ग्रंथ असेल तर आणून दाखवावा, मी मानायला तयार आहे. धन्यवाद. हा माझा प्रश्न मी आपल्यावर सोडलेला आहे. धन्यवाद. चला हा आलेलं पारितोषिक आहे. श्री गंगाधर खाडी 200 रुपये, राजेश गोडेकर 100 रुपये, चंद्रकांत मतेमावली 150 रुपये, अमित खवाळे 100 रुपये, राजेंद्र धोपटमावली 200 रुपये, जनार्दन आगरी 100 रुपये आणि शिवानी घोणपरे 100 रुपया असं आलेले पारितोषिक आहे. धन्यवाद. 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 मूळ घराने बाबू रंगेला शाहिरी गादी पुजती, त्या बिदाच्या निशाण काठीची सांगतो आज मी महती. बुवा घ्यावा तुम्ही शोध माझ्या काव्याचा हा बोध. कलगीतुऱ्यात एक शास्त्र आहे ते म्हणजे आता प्रीतपूजन चालू होतं आणि प्रीतपूजन कसं होतं त्याची माहिती मी माझ्या घराण्याची इथे देतोय. आणि बुवा लक्ष द्या, घराण्याची आपले जे प्रीतपूजन होतं ते कसं असावं ते बघा. मूळ घराने बाबू रंगेला शाहिरी गादी पुजती, मूळ घराने बाबू रंगेला शाहिरी गादी पुजती, त्या बिदाच्या निशाण काठीची सांगतो आज मी महती. बुवा घ्यावा तुम्ही शोध माझ्या काव्याचा हा बोध. बुवा घ्यावा तुम्ही शोध माझ्या काव्याचा हा बोध. बुवा वृक्षाच्या पारंब्या खाली तळ्याच्या काठावरती पूर्वस्थात शिक्षा घेऊन जपतून पुढे पुजती. विधावर सोनचा पाणी, विधावर सोनचा पापेल भंडारा उजळती, विधावर सोनचा पापेल भंडारा उजळती. त्या विधाच्या सांगतो आज
काना काना मंत्र हा कथा कल्पतरू देती जेजुरीची पुतळी गादी व्याघ्र जन्म त्यावरती पदाच्या खनिजावरती सुंदर अक्षरे होती वाड भेटी कविता भुजपत्रावर होती वाड भेटी कविता भुजपत्रावर होती त्या विधाच्या विचारात सांगतो आज विधाती त्या विधाच्या विचारात सांगतो आज विधाती वाग्या धनधान्य हे प्रतीक समृद्धीचं त्यात त्रिशूळ उभे खेळती माझ्या महादेवाचं अशा विधाचा मंगल कलश काशीतून आणत लक्ष्मी रमणा नाव काढून स्वरूप शिवशक्तीचं आणि निशान राहिले तुरी पदरावरती आणि निशान राहिले तुरी पदरावरती त्या विधाच्या विचारात सांगतो आज विनोदी त्या विधाच्या विचारात सांगतो आज विनोदी वाग्या राजू तांबोळे यांच्या या छायेत बाबूराव गेले झेंडा रोविला कुटाळ पाड्यात साधुसोग हे भागोजी महान व्यक्ती होत बाबूनी यांच्या पिकावर पश्चिम होत भक्त हे कुठे असे हे शोधा शोध हे घेती आताचे हे बीज कुठे शोधा शोध तुम्ही घेती त्या विधाच्या विचारात सांगतो आज विधाती त्या विधाच्या विचारात सांगतो आज विधाती वा थोडासा उशीर झाला आहे पहिल्या बारीसाठी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि इथेच कार्यक्रम संपवतोय.